आज सकाळची ना मस्त अशी गोड सुरुवात झालेली आहे. तर इथे मी आवऱ्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे आणि इथे माझ्यासाठी धनेजिऱ्याचं पाणी बनवलेलं आहे. तर ते खूपच गरम होतं म्हणून ते चाळून घेऊन मी ते बाजूला ठेवून दिलेलं आहे पाणी. तर आणि मला इथे सकाळी भाकरी टाकायच्या होत्या. सकाळी खूप गडबड होत होती, नळाला पाणी वगैरे आलं होतं म्हणून पटपट इथे भाकरी पण टाकून घेतलेली होती. पाणी थंड झालं नव्हतं म्हणून मी ते बाजूला ठेवून दिलेलं होतं पाणी. तर पटपट भाकरी वगैरे टाकून घेतली. भाकरी टाकल्याच्यानंतर जे भाकरी टाकेपर्यंत माझं पाणी थोडंसं थंड झालं होतं म्हणून मी लगेच पाणी पिऊन घेतलं. मग स्वयंपाक वगैरे सगळा झाल्याच्यानंतर पण इथे मी किचन क्लीनिंग वगैरे करून घेतलेली आहे. किचन सगळं क्लीन करून घेतल्याच्यानंतर मला ना थोडीशी भूक लागली होती म्हणून इथे मी दूध बनवायला ठेवलेलं आहे माझ्यासाठी. म्हणजे हे शुगर फ्री दूध आहे. यामध्ये साखरेऐवजी मी ते खजूर टाकलेलं आहे आणि अशाच प्रकारे छान अशी एक उकळी काढून दुधाची मग इथे मी दूध एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. दूध थोडंसं थंड झालं की मी ते लगेच दूध पण पिऊन घेतलं. दूध वगैरे पिल्याच्यानंतर सकाळी नळ वगैरे आलेले पाईप वगैरे काढायचं होतं. तर पाईप पण मी एकत्र करून घेतलेला आहे. सगळं पाईप एकत्र करून जोपर्यंत किचनमधून सुटका होत नाही तोपर्यंत इथला पसारा तसाच राहतो. तर मग इथलाही पसारा वगैरे सगळा आवरून घेतलेला आहे. पटकन सगळं बेड वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. छान पसारा वगैरे आवरून घेतल्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घ्यायचे होते. तर कपडे वगैरे काढून धुवून घेतलेले आहेत. खूप दिवस झाले स्वतःकडे लक्ष देणं झालं नव्हतं म्हणून पटकन फेस पॅक बनवायला घेतलेला आहे मी, काहीतरी स्किन केअर करावं म्हणून. तर आता तुम्ही म्हणाल की आलू कशासाठी घेतले, तर आलूचाच वापर करून आपण इथे स्किन केअर करणार आहोत. तर इथे मी आलू खिसून घेतलेला आहे. जे खिसलेला आलू आहे तो इथं बाजूला करून घेतला आणि त्याचं पाणी बाजूला करून घेतलं. खिसलेल्या आलूमध्ये त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून मी ते चेहऱ्यावर छान असं मसाज करून घेतलेले आहे. छान मसाज केल्याच्यानंतर अशा प्रकारे 10 मिनटं ठेवून घ्यायचे. 10 मिनटानंतर फेस वॉश करून घ्यायचं साध्या पाण्याने. फेस वॉश केल्याच्यानंतर जे आपण पाणी काढून ठेवलेलं होतं आलूचं, त्याच्या खाली जे गाळ येते ना, तर ते हवं आहे आपल्याला. हेच खूप छान असते आपल्या स्किनसाठी, पण असंच नाही लावायचं हे स्किनला. त्यामध्ये चमचाभर बेसन टाकायचं. बेसन टाकून जे आपलं पाणी होतं ना उरलेले, ते पाणी थोडं थोडं टाकत मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लेमन ज्यूस टाकून घ्यायचं. त्याला छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याचं छान बॅटर तयार करून घेतल्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं. अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्याच्यानंतर पूर्ण मानेवर, आपल्या हातावर आणि जिथं जिथं आपल्याला टॅनिंग आहे ना तिथं आपण लावू शकतो. छान असं ड्राय झाल्याच्यानंतर आपण फेस वॉश करून घ्यायचं साध्या पाण्यानं फेस वॉश केल्याच्यानंतर बघू शकता किती छान रिझल्ट आलेले आहे. जे आपल्या चेहऱ्यावर कड्या असतात तेही निघून जातात त्याच्याने. तर इथे मी गोल्ड जेल लावत आहे डॉक्टर रशीलचं. तर इथे मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. तर किती छान असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये